घरोघरी मातीच्या चुली या मालिकेचा 13 जानेवारीचा भाग तुम्ही ऐकत आहात प्रेक्षकांनो. आणि येणाऱ्या भागामध्ये तुम्हाला उत्सुकता असेलच, सुमित्राबाई कुठे गेल्या, कशा गेल्या. तर सुमित्राबाई ऋषिकेशला लपून बसल्यात शाळेमध्ये, आणि ऐश्वर्याने बदमाशी करून कडी लावून घेतलीये बाहेरून आणि त्या शाळेतच अडकल्यात. तर हे सगळं कसं झालं, काय झालं, सारंग चिडला, ऋषिकेशला ओरडला, ऋषिकेशने सुमित्राबाईंना कसं शोधून आणलं, त्यासाठी बघत राहा घरोघरी मातीच्या चुली. तर आजचा भाग त्यांनी छान दाखवलाय, पण बराच थरार रंगवलाय त्यांनी आज. तर सुरुवातीला काय झालंय ते बघा. तर या सुमित्राबाई अशा लॉक झाल्यात बरं का, हे त्यांनी पुढच्या प्रोमोत दाखवलंय. आता जानकी ऋषिकेशला समजवत असते. ऋषिकेश खूप रडत असतो बिचारा, ती बोलत नाही त्याची लेक त्याच्याशी म्हणून. ऋषिकेश म्हणतो, जानकी आपला आपल्या रागावर का कंट्रोल नसतो ग. नाही, ओवीला मी रागाच्या भरात खूप ओरडलो ग, कसं तरीच बोललो, माझ्यावर रुसलीये ती, रडली, न जेवता झोपली बिचारी. काय करू ग जानकी, सकाळपासून तर ती माझ्याशी बोलली पण नाही बघ, आज खूप त्रास होतोय ग मला, भीती वाटतेय मला. म्हणजे मी तिला आता आवडेनसं झालोय का ग. मग जानकी म्हणते, असं काय बोलताय तुम्ही, लहान आहे आपली ओवी, तिला काय कळतं, रुसलीये फक्त ती तुमच्यावर. आपल्या लेकीचा रागाला कसं दूर करायचं आपल्याला माहितीये ऋषिकेश, जरा त्याला प्रेमाची हवा द्या, कापरासारखा उडून जाईल बघा तिचा राग. आणि तसंही जो बाप आपल्या लेकीसाठी आईची शेवटची आठवण विकू शकतो, ती लेक, त्या बापाची लेक कशी बरं इतक्या वेळ रुसून राहणार बापापासनं. अरे यार, ही जानकी काय जडजड बोलते हो, बोलायलाही परेशानी होते, जरा सोपं सोपं बोलाव की. असो, पण आता पुढे बघा. ऋषिकेश म्हणतो, नाही जानकी, हे तू माझं मन म्हणजे खुश ठेवायसाठी म्हणतेस ना. आता माझा विश्वास तेव्हाच बसेल जेव्हा ओवी माझ्याशी बोलेल. मी काय करू जानकी, ज्यामुळे ओवी माझ्याशी बोलायला लागेल. जानकी म्हणते, ज्या गोष्टीत तिला आनंद वाटतोय ती गोष्ट तिला करू द्या ना. मग हा ऋषिकेश म्हणतो, कशात आहे तिचा आनंद. जानकी म्हणते, तिच्या बेस्ट फ्रेंडला भेटण्यासाठी, तिच्या आजीला भेटण्यासाठी. आता हे ऐकल्यावर ऋषिकेशचं डोकं होतं गरम. ते ऐकून ऋषिकेश पटकन उठून उभा राहतो. मग जानकी त्याला समजवायचा प्रयत्न करतच असते, पण आता मध्येच त्यांनी या सुमित्राबाईंचा आणि या ऐश्वर्याचा सीन दाखवलाय. या दोघी मार्केटमधनं अशा चालत चालत चालल्यात, आणि आता ही ऐश्वर्या मनात विचार करते, काय ही म्हातारी मार्केटमध्ये मस्त टुनू टुनू उड्या मारत चाललीये, नातीला भेटायला जायचंय तर. आता ही ऐश्वर्या असा मनात विचार करते बरं का. आणि मग त्या सुमित्राबाईंना म्हणते, आई पाय दुखताय का तुमचे, नक्की तुम्हाला देवळातच जायचंय का दुसरीकडे कुठे जायचंय. आता सुमित्राबाई म्हणतात, अगं देवळातच तर चालले मी, चल चल थोडंसंच पुढे येते. अगं तू थकलीयस का ऐश्वर्या. ऐश्वर्या म्हणते, नाही आई, मी कशाला थकू, नाही तुम्ही टेन्शन मध्ये दिसताय मला म्हणून विचारलं मी. नाही नाही, हरकत नाहीये, आता देवळात जातोय ना आपण, देवाचं दर्शन झालं की आपण घरीच जाणार आहोत. मग आता या सुमित्राबाई मनात विचार करताय, या बाईचा आगाऊपणा कळतोय मला, मी पण हिची सासू आहे, हिला खरंच देवळात घेऊन जाते आता, आणि मग ओवीच्या शाळेत जाते, मगच ही बाई माझी पाठ सोडेल. सुमित्राबाईंना सगळं माहिती आहे बरं का. पण आता त्या विचार करतात की ओवीला बिचारीला वाट बघत बसावी लागणार, तिला कळवता पण येत नाहीये, सॉरी ग ओवी, असं त्या मनातल्या मनात म्हणत असतात. आणि एक्झॅक्टली ओवी इथे वाट बघत असते तिची. मग ते पिऊन दादा म्हणतात, काय ग ओवी, तुला घ्यायला कोणी आलं नाही. ओवी म्हणते, माझी आजी येणार आहे मला घ्यायला. आणि आता तिथेच जाऊन बसून राहते तिथे एका बाकावर. कमाले, पण शाळेवाले बरे परमिशन देतात, कारण त्या पुढे काय काय केलंय ना त्यांनी, ते बघत राहा प्रेक्षकांनो, मजा आली आहे. ऐश्वर्याला चालून चालून बोर झालेलं असतं. आता ऐश्वर्या मनात विचार करते, हे काय, ही म्हातारी मला खरंच मंदिरात नेते की काय. सुमित्राबाई म्हणतात, अगं आता इथून वळलं ना की देऊळच येईल बघ. आता ऐश्वर्या मनात विचार करते, काय म्हातारे, जास्ती डोकं चालवतेस ना तू, आता तुला तुझी जागा दाखवते. तसंही तू शाळेत गेल्याशिवाय काही घडणार नाहीच आहे. मग आता ती मुद्दाम तिला फोन आल्याचं नाटक करते ऐश्वर्या, आणि म्हणते, हो हो हो, मी पोहोचते, लवकर येते, मी येते. सुमित्राबाई बघा कशा बघतायत तिच्याकडे. ऐश्वर्या आता फोन ठेवते आणि म्हणते, आई अहो मला ना इम्पॉर्टंट मीटिंगसाठी जावं लागेल बघा, ऑफिसमधनं फोन आलाय मला जावंच लागेल. सॉरी आई, तुम्ही जाता का पुढे मंदिरामध्ये. मग सुमित्राबाई म्हणतात, मग तू खरंच देवळात नाही येणार का आता. ऐश्वर्या म्हणते, नाही ना आई, मला नाही जमणार, मी आता ऑफिसला जायला निघते. मग आता सुमित्राबाई म्हणतात, बरं बरं, मी करते तुझ्यासाठी देवाकडे प्रार्थना. आणि सुमित्राबाई तिला विचारतात, तू कशी जाशील पण आता ऑफिसला. मग ऐश्वर्या म्हणते, मी करते, इकडनं कॅब बुक करते, जाते मी आता. मग आता सुमित्राबाई म्हणतात, बरं बरं, तुम्ही पण सांभाळून जा हं. मग ऐश्वर्या निरोप घेते त्यांचा. मग सुमित्राबाई खुश होतात,
चला देवळात जायच्या आधीच देव पावला बाई, माझ्या ओवीला भेटायला जाता येईल मला आता. माझी पाऊले चालती ओवीची वाट, असं ते गाणं म्हणतात बरं का. आणि आता तुरु तुरु जायला निघतात ओवीकडे. काय खुश झाल्यात आजीबाई. ऐश्वर्या मात्र त्यांचा पाठलाग करतीये ना. ऐश्वर्या विचार करत असते, तुला नातीची आस लागली आहे का म्हातारे? आता तुझी ही आस तुझा नाही घात करेल तर बघत राहा. नाव माझं ऐश्वर्या नाही. आता काही गरज आहे का प्रेक्षकांनो? काय क्रूरबाई दाखवली आहे ना ही ऐश्वर्या, भयंकर. ज्या घरात अशा सुना असतील त्या घराचं कल्याणच आहे बाबा. आता इकडे पुन्हा ऋषिकेश जानकीचा सीन त्यांनी दाखवलाय. ऋषिकेश म्हणतो, जानकी ओवीचा आनंद तिच्या आजीमध्ये हे कळतं मला. त्या दिवशी ओवीला शाळेमध्ये शिरा देणारी तिची बेस्ट फ्रेंड रणदिवेबाई आहे हे मला तेव्हाच कळलं होतं जानकी. हो हो, मला खरंच कळलं होतं. ती शिऱ्याची चव अजूनही लक्षात आहे माझ्या. तेव्हाच कळलं होतं मला की शिरा देणारी रणदिवेबाई आहे म्हणून. पण मी कसा नाही म्हणू ग त्या गोष्टीला, तूच सांग मला. जानकी म्हणते, म्हणजे तुम्हाला कळतंय ना ऋषिकेश, ओवीचा आनंद कशात आहे ते तुम्हाला कळतंय. तुम्ही का तिच्या आजीपासनं तोडताय तिला? का तुम्ही त्यांना भेटू नाही देत आहात? आता ऋषिकेश खूप छान बोलतो हा जानकीला. मला खूप आवडलं त्याचं उत्तर. ऋषिकेश म्हणतो, जानकी तुला कळत नाहीये, त्या घरचे लोक वेगळे रंग देत आहेत या भेटीला. अगं मी इकडनं तिकडे गेलो तेव्हा काय घडलं तिथे माहितीये तुला? आपली ओवी आजीला भेटते तर का म्हणे इकडची गोष्ट तिकडे करणारी खबरी आहे म्हणे ओवी, असं बोलले ते. अगं माझी लेक खबरी आहे, त्यांची जीभ कशी झडली नाही ग हे बोलताना. आणि अशा उलट्या काळजाच्या लोकांकडे माझ्या लेकीने जावं असं मला वाटत नाही. अशा लोकांची सावली सुद्धा पडायला नको माझ्या लेकीवर. आणि तिची आजी जरी आली ना तरी माझं हेच म्हणणं राहील कायम. खरंय ना प्रेक्षकांना ऋषिकेशचं? कोण कोण ऋषिकेशच्या मताशी सहमत आहे त्यांनी मला नक्की कमेंट करून कळवा हं. आणि आजच्या भोगीच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. सुरुवातीला राहिलंच म्हणायचं. आता बघा, ओवी इथे वाट बघत असते. सुमित्राबाई पोहोचतात शाळेत. ओवी चिडलेली असते त्यांच्यावर. आता सुमित्राबाई म्हणतात, अगो बाई माझी नात रुचलीये का माझ्यावर? सॉरी ग ओवी, मला जरा यायला उशीर झाला बेटा. पण ओवी काही बोले ना बाई सुमित्राबाईंशी. मग आता सुमित्राबाई कान धरून सॉरी म्हणतात. मग ओवी म्हणते, आपल्यामध्ये असं तोंडी बोललेलं सॉरी एक्सेप्ट होत नाही. मग सुमित्राबाई म्हणतात, मग कसं होतं ग हे? असं असं म्हणून त्यात चॉकलेट काढतात तिच्यासाठी मोठं. आणि आता साबुदाण्याची खिचडी पण आली आहे बाबा ओवीच्या डिमांडवर. म्हणजे साबुदाण्याची उसळ म्हणतो आम्ही, हे खिचडी म्हणतात. तर आता सुमित्राबाईंनी ती खिचडी बाहेर काढली आहे आणि ओवीला म्हणते, चला चला बरं मॅडम हे खाऊन घेऊ आपण. मग ओवी म्हणते, आजी मी आजच्या दिवस तुला बट्टी देते, मग ऐकणार नाही हो, उशीर केलास तू तर. सुमित्राबाई म्हणतात, अगो हो बाई, तुझ्यासाठी मुद्दाम साबुदाण्याची खिचडी केली मी, तुला आवडते तशी. ओवी म्हणते, आजी साबुदाण्याची खिचडी मस्त झालीये. बरं आता प्रेक्षकांना इथून पुढे त्यांनी जे काय रंगवलंय ना ते तुम्हाला काय सांगू. आता ऐश्वर्या या सुमित्राबाईंच्या पाठोपाठ शाळेत घुसलीये. पण त्या पिऊन दादानी काही तिला विचारलं नाही तुम्ही कशाला आल्या काय आल्या, पण ती घुसलीये आणि अशी लपून लपून बघते बरं का तिथे. आता या पुढचं सीन आहे ना मला जरा यांचा ओव्हर वाटला. आता तो कशासाठी ते सांगते, ऐका पुढे. आता जानकी या ऋषिकेशचा हात हातात धरून त्याला समजवते, हे बघा ऋषिकेश, एक बायको म्हणून मी तुमची परिस्थिती समजते, पण विचार करा हे सगळं कोणी केलं असेल, या सगळ्याचा सूत्रधार कोण असेल? तुम्हाला माहिती आहे ना ती ऐश्वर्या कशी आहे. तिनेच आपल्या नात्यांभोवती गैरसमजाचे धागे गुंडाळलेत. ती आपल्या नात्याचा, प्रेमाचा, विश्वासाचा गुंता करत चालली आहे. तो गुंता सोडवायचा आहे आपल्याला ऋषिकेश, तुम्हाला आणि मला. आपण अशी हार का मानायची? विश्वास ठेवा माझ्यावर, मी विश्वास ठेवेल, पण त्याची शिक्षा ओवीला आणि आईला नका देऊ हो. अहो तुमचा राग ऐश्वर्या आणि सारंग भाऊजीवर आहे. त्यामुळे तुम्ही आजीला आणि नातीला दूर करताय ऋषिकेश, त्यांना भेटू द्या ना. हे तुम्ही चुकीचं वागताय. ऋषिकेश म्हणतो, नाही ग जानकी, त्यांच्या भेटण्यामुळे घरात वाद होत असतील तर मला नको आहेत ग ते वाद. हे बघ, मला ती भेट नको, ते संबंध नकोच. ओवीच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि सुख कसं परत आणायचं ते मी आणेल, नक्की परत आणेल, तू टेन्शन घेऊ नकोस. आता ऋषिकेश घड्याळीत बघतो तर बराच वेळ झालेला असतो. आणि मग आता ऋषिकेश म्हणतो, मला ना जरा काम आहे, मी निघतो आता. ओवी शाळेतून आली ना की मी तिला समजवेल, तिला बाहेर फिरायला घेऊन जाईल, कदाचित तिचा राग होईल शांत. जानकी चल मी निघतो, असं म्हणून आता ऋषिकेश त्याच्या कामाला निघून जातो आणि जानकीला येतं टेन्शन. आता इथून पुढे बघा प्रेक्षकांनो, इथून पुढे ना फार मजा येईल तुम्हाला ऐकायला आणि बघायला. आता या सुमित्राबाईने ओवीला खिचडी, ती साबुदाण्याची का कसली खिचडी ती भरवली आहे. ऐश्वर्या
तिथून सगळा तमाशा बघतीये. आणि बघा यांची लपाछपी एवढी भारी दाखवली ना, की तुम्हाला हसू येईल, की खरंच असं एकमेकांच्या समोरून गेल्यावर एकमेकांना बघता पण येत नाही का? बघा, बघा काय झालंय. सुमित्राबाई ओवीला म्हणत असतात, "काय खेळायचं ओवी आता?" ओवी म्हणते, "आजी लपाछपी खेळूयात, पण तू पहिलं राज्य दे हां, तू उशीर केलास म्हणून." मग आता सुमित्राबाई म्हणतात, "बरं बाई." मग आता त्या 10, 20, 30 असं लपून करत असतात हां, म्हणजे असं काउंटिंग करत असतात आणि ओवी लपत असते आणि ऐश्वर्या अशी त्यांचा लपंडाव बघत असते. तुर्तास या सीनमध्ये ओवीचा आणि ओवीच्या आजीचा लपंडाव मस्त रंगलाय. ओवी लपतीये, सुमित्राबाई तिला शोधतायत. "अगं बाई कुठे गेली माझी ओवी? इथे आहे का? तिथे आहे का?" म्हणजे त्यांना दिसते ती, पण तरी सुद्धा ते असं दाखवतात, की त्या शोधतायत बाई ओवीला. खूप छान होता हा सीन आणि पकडतात. पकडलं. ओवी खुश असते खूप आजीसोबत. शेवटी नात म्हणजे दुधावरची साय हे म्हणतात ना, ते अगदी खरं आहे. पण आता ऐश्वर्या बघा कशी पुटपुटतीये. क्या बात है! लपाछपी खेळताय का? मी तर माहिर आहे या खेळामध्ये. या दोघींना असा धप्पा देते ना, की हा खेळ या दोघी आयुष्यभर लक्षात ठेवतील. असं ऐश्वर्या पुटपुटतीये बरं का. आता सुमित्राबाई ओवीला म्हणतात, "ओवी आता तुझ्यावर राज्य, चल डोळे बंद कर बरं." आता ओवी राज्य देत असते, तेव्हा सुमित्राबाई तिथेच असं एका खंब्याच्या मागे लपल्यात. मग आता इकडे या ऐश्वर्याने तेवढ्यात कांड केलंय बरं का. ती आता लगेच बाहेर पण जाते आणि एका माणसाला गाठते आणि त्याला मदत मागते. हे मी पेपरवर जे लिहिलंय ते ऋषिकेश रणदिवेला फोनवर बोलायचं. आता तो माणूस म्हणतो, "अरे बापरे! पण मी बोललो आणि ते पकडलं मला तर त्यांनी." मग आता ऐश्वर्या म्हणते, "मी तुम्हाला पैसे देईल." आणि तो माणूस खुश होतो. इकडे हा ऋषिकेश त्याच्या कामासाठी आलाय बाजार समितीमध्ये. तेव्हा ऐश्वर्याने त्या माणसाला सगळे डायलॉग पेपरवर असे लिहून दिलेत, की ऋषिकेशला काय बोलायचं. ऋषिकेश म्हणतो, "हॅलो, कोण बोलतंय?" खरं सांगा प्रेक्षकांनो, किती किती ओव्हर दाखवलंय हे. पण असो, आता बघा हां, ऋषिकेश काय म्हणतो, "कोण बोलतंय?" मग आता तो माणूस म्हणतो, "अहो काय ऋषिकेश दादा तुम्ही? काय खेळ चालवला ऋषिकेश दादा? तुम्ही जानकी ताईच्या नावानं कंपनी काढली म्हणता रणदिवेशी संबंध नाही आणि दुसरीकडे तुमची आई तुमच्या पोरीसोबत लपाछपी खेळते." आता ऋषिकेश म्हणतो, "कोण बोलतंय? कुठे आहात तुम्ही?" आता ऐश्वर्या त्याला एक-एक लाईन अशी वाचून दाखवत असते, म्हणजे अशी दाखवत असते, की असं बोला, असं बोला. मग आता तो माणूस म्हणतो, "अहो मी तुमच्या पोरीच्या शाळेजवळ आहे. बघा, बघा म्हणजे तुमचं हे सगळं एकमेकांमध्ये ठरलंय का? वेगळाच मामला आहे. अहो मी बोलतोय हो फक्त. पण समोर मला जे दिसतंय ना तेच सांगतोय. गावावर जर हे पसरलं ना, तर कोणी तुमच्यावर विश्वास ठेवणार नाही. तुम्हाला माझ्यावर विश्वास नसेल तर शाळेत येऊन बघा काय चाललंय ते." असं म्हणतो तो माणूस आणि ऐश्वर्या लगेच त्याच्या हातातून फोन घेते आणि कट करते. आता तो माणूस म्हणतो, "काय ताई जमलं का बोलणं?" आता ऐश्वर्या म्हणते, "हो जमलं. अगदी व्यवस्थित जमलं हां. काय छान काम केलं तुम्ही. पण आता काही तास तुमचा फोन बंद ठेवायचा आणि इथून पुढे तोंड कायमचं बंद ठेवायचं." तो माणूस म्हणतो, "ताई माझे पैसे द्या." ऐश्वर्या म्हणते, "देणार ना, पैसे देणार. हे घ्या तुमचे 10,000 रुपये." ऐश्वर्याने त्या माणसाला 10,000 रुपये दिलेत. आता तो माणूस जात असतो तेव्हा ऐश्वर्या म्हणते, "ओ दादा तो फोन स्विच ऑफ करा. जा 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 पटकन जा पटकन जा." आता तो माणूस एवढा खुश झालाय, नुसतं एवढं बोलण्याचे फुकट 10,000 रुपये मिळाले ना त्याला. तो माणूस गेला उड्या मारत. आता ऐश्वर्या विचार करते, कुकडुकू आजच्या खेळात जो हरला तो संपला. अरे यार ऐश्वर्याला काय मॅनेज होतं नाही सगळ्या गोष्टी. मजा आली असती असं सगळं मॅनेज झालं असतं तर. ऐश्वर्या पुन्हा शाळेत आली बरं का. म्हणजे तोपर्यंत तो सिक्युरिटी गार्ड काही बोलेना बिचारा. आता ती शाळा आहे का जोक आहे. या दोघी जणी आजी नाती लपंडाव काय खेळताय तिथे. आता ती ओवी तिच्या आजीला शोधते. मग पुन्हा या सुमित्राबाई राज्य देतात. आता असं करता करता या दोघींना आजी नात्या थकून जातात. ऐश्वर्या आहेच त्या दोघींच्या पाळतीवर. आता सुमित्राबाई त्या ओवीला म्हणतात, "बाई ओवी मी थकले ग आता." आता आधी तर एक डाव त्यांचा रंगतोय पुन्हा एकदा या ओवीला शोधतात, म्हणजे त्यांच्यावर राज्य येतं तर. आणि मग म्हणतात, "बाई ओवी मी थकले ग बाई आता. आता ना आपण इथे खाली बसू, मी तुला छान गोष्ट सांगते." आता तेवढ्यात ऋषिकेश तिथे पोहोचलाय. ऋषिकेश जेव्हा असा गेटमध्ये येतो ना तेव्हा सुमित्राबाईंचं लक्ष जातं. त्या खूप घाबरतात. त्यांना वाटतं ऋषिकेश आता पुन्हा तमाशा करेल, म्हणून त्या घाबरतात आणि म्हणतात, "अगं बाई ओवी तुझा बाबा आला ग ऋषिकेश." आणि आता तो ऋषिकेश जेव्हा आत येतो तेव्हा या सुमित्राबाई अशा लपतात. आता इथून पुढे काय रंगवलंय त्यांनी प्रेक्षकांना तुम्ही बघाल ना तर इंगेज होऊन जाल आज मालिकेमध्ये. असलं काही दाखवलंय. आता ऋषिकेश पळत पळत ओवीजवळ येतो आणि म्हणतो, "ओवी ओवी तुझी आजी कुठे आहे?" ओवी खूप घाबरते आणि म्हणते, "आजी नाही नाही बाबा आजी कुठे आली इथे?" मग ऋषिकेश म्हणतो, "खोटं बोलू नकोस ओवी. तुझ्या हातात चॉकलेट दिसतंय ना मला. हे चॉकलेट कोणी दिलं तुला?"
पण हे असं होतं प्रेक्षकांनो, असे घरच्यांमध्ये मतभेद असले ना, की मुलांना प्रेशराईज केलं जातं. मग मुलं आपोआप खोटं बोलायला शिकतात. तसं ओवीच्या बाबतीत झालंय, असं माझं प्रांजळ मत आहे हां. सहज तुम्हाला शेअर केलं. तर आता बघा, ऋषिकेश ओवीला खूप ओरडतो, "ओवी तुझी आजी कुठे आहे सांग." ओवी म्हणते, "नाही, नाही बाबा, आजी इथे आलेली नाहीये." मग आता ऋषिकेश खूप चिडतो. ऐश्वर्या तिथून सगळा तमाशा बघते. ऋषिकेश म्हणतो, "रणदिवे बाई, मला माहितीये तुम्ही इथे आहात. बाहेर या लवकर. मी तुम्हाला शोधण्याच्या आत बाहेर या." पण आता या सुमित्राबाई कशाच्या बाहेर येतात? सुमित्राबाई ऋषिकेशला खूप घाबरल्या असतात. आता ऋषिकेश मोठ्या मोठ्याने ओरडत असतो, "ओवी सांग तुझी आजी कुठे आहे?" ओवी म्हणते, "नाही बाबा, आजी नाही आलेली, आजी खरंच नाही आलेली." पण आता ऋषिकेश सुमित्राबाईंना शोधल्याशिवाय काही गप्प बसणार नाही असं त्याने ठरवलेलंच असतं. ऋषिकेश ओरडत असतो, "मला माहितीये रणदिवे बाई, तुम्ही इथेच कुठेतरी आहात, बाहेर या. रणदिवे बाई बाहेर या." पण सुमित्राबाईच्या एनर्जीची कमाल या ऋषिकेशच्या पुढे पुढे धावताना दाखवल्या त्या. बरं आता बघा बघा किती ओव्हर आहे. म्हणजे आता यांचा पदर दिसणार नाही का ऋषिकेशला, पण तरी ऋषिकेशला एकदा सुद्धा रणदिवेबाई दिसत नाहीत. आता ऋषिकेशपासनं वाचण्यासाठी त्या हे वर्ग चढून वर गेल्यात शाळेमध्ये. ऋषिकेश त्यांचा एवढा पाठलाग करतो की विचारू नका. खूप खूप थरार रंगवलाय त्यांनी या सीन मध्ये. ऋषिकेश मागे, सुमित्राबाई पुढे आणि ऋषिकेशच्या मागे ऐश्वर्या, असा हंगामा रंगलाय. आता ऐश्वर्या बघा कशी बडबड करते. चला, सुमित्रा रणदिवे आणि ऋषिकेश रणदिवे या दोघांमध्ये पळापळी सुरू झाली. नाही आता या दोघांना कोणता कृष्ण वाचवायला येतो ना ते बघतेच मी. बघितलं का प्रेक्षकांनो, हिने चांगली भांडणं लावून दिली आणि मस्त मजा बघू लागली. आता आता श्रीकृष्ण म्हणून आली ना ती जानकी म्हणजे असं त्यांनी दाखवलंय. जेव्हा ऐश्वर्या बोलते ना तेव्हा एकदम त्यांनी जानकीला दाखवलंय. आता जानकी पळत पळत ओवीच्या शाळेत आली. बरं आता ही कशी काय आली ते नाही समजलं मला. म्हणजे आता हिला माहित होतं ना की ऋषिकेश जाईल ओवीला आणायला वगैरे वगैरे, पण ती आली आहे ओवीला शाळेत घ्यायला आणि ऐश्वर्या हे सगळं याची देही याची डोळा बघते. आणि ही जानकी आल्याला म्हणते, "बाई ओवी, अगं सॉरी ग, मला यायला उशीर झाला." ओवी आता पटकन बिलगते तिच्या आईला आणि रडायला लागते. आता जानकी विचारते, "काय गो ओवी, अगं काय झालं, का बरं रडतेस तू आणि अशी का घाबरलीये तू?" ओवी म्हणते, "आई, आई बाबा तिकडे आजीला शोधताय ग." आता जानकी म्हणते, "काय आजीला शोधताय? अगं आई तुला इथे भेटायला आल्या का?" मग आता ओवी खोटं बोलते तिच्या आईशी सुद्धा. "नाही ग आई, आजी कुठे आलीये, बाबा असेच चिडलेत." मग आता ही जानकी म्हणते, "काय, कुठे आहे तुझे बाबा?" आता ओवी सांगते ते तिकडे वर आहेत. आता जानकी त्या ऋषिकेशच्या मागे मागे गेली. अरे राम प्रेक्षकांनो, काय मजा आली आहे बघा. आता पहा, ऐश्वर्या तिथूनच अशी लपते. आता त्या ओवीला ती दिसणार नाही का ऐश्वर्यावर. सिक्युरिटी गार्ड कुठे गेले कोणाच ठाऊक. एवढा यांचा लपाछपीचा डाव रंगलाय, पण ती सिक्युरिटी गार्ड झोपला बिचारा. तर आता या बघा या काय सुमित्राबाई त्या लायब्ररीमध्ये लपतात. आता पहा पहा ती ऐश्वर्या किती जवळून जाते ओवीच्या, पण तरी ओवीला दिसत नाही. आता या सुमित्राबाई त्या लायब्ररीमध्ये लपतात आणि विचार करतात, बापरे वाचले मी. पण आता ऋषिकेश एक्झॅक्टली त्या लायब्ररीच्या बाहेर आलाय त्यांचा पाठलाग करत करत, आणि आता तो वळून बघतो लायब्ररीमध्ये कोणी आहे का, आणि हा भाग त्यांनी इथेच संपवलाय. आता पुढच्या भागात बघा ही ओवी तिच्या आईला सांगते खरं खरं. घरी गेल्यावर सांगते ती की अगं आई, आज आजी मला भेटायला आली होती ग, आणि बाबांना पत्ता लागायच्या आतच आजी निघून गेली. आता हे ऐकल्यावर जानकीला वाटतं गेल्या बा घरी सुखरूप, पण आता इकडे त्या हरवल्या ना सुमित्राबाई, कारण ऐश्वर्याने त्यांना लॉक करून ठेवले वर लायब्ररीमध्ये. त्यामुळे सारंग चिडतो आणि ऋषिकेशच्या घरी येऊन धमकी देतो. हा प्रोमो तुम्ही पाहिलाच असेल. पण आता जानकी अजून ऋषिकेशला टेन्शन देते आणि म्हणते, बापरे आई कुठे असतील, सकाळपासून त्यांनी काही खाल्लं असेल की नाही. आणि ऋषिकेश लागतो रडायला. या मालिकेचं प्रोमो पण आलाय प्रेक्षकांनो नवीन. त्यामध्ये ऋषिकेशने या ओवीचं आणि तिच्या आजीचं रिलेशन एक्सेप्ट केलंय. त्यामुळे जानकीची पहिली लढाई तिने जिंकली आहे असं त्यांनी दाखवलंय. छान होता तो प्रोमो. आता येत्या बुधवारी किंवा गुरुवारी आपल्याला ते दिसेलच की ऋषिकेश सुमित्राबाईंना शोधून सुखरूप घरी आणतो. मजा येणारे सगळे एपिसोड बघायला, हो की नाही. आजचा भाग आवडला ना तुम्हाला, मग एखादा लाईक करून टाका की, आणि मला कमेंट करून कळवत जा की कसा वाटला तुम्हाला आजचा भाग ऐकायला. नक्की कमेंट करत जा. तुमच्या कमेंटची मी वाट बघते, आणि चॅनल सबस्क्राईब करायलाही विसरू नका. धन्यवाद.